प्रभु तू ही है महान, प्रभु तू ही है महान, प्रभु तू ही है महान। यीशु तेरे बिना है कोई नहीं, यीशु तेरे बिना है कोई नहीं। आपण हात वर करूया। प्रभु तू ही है महान, प्रभु तू ही है महान, प्रभु तू ही है महान, प्रभु तू ही है महान। पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन। हालेलुया 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 हालेलुया। माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या दिवसांमध्ये देवाच्या प्रीतीचा अनुभव तुम्हाला मिळालेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। देवाच्या प्रीतीचा भाग आहे परमेश्वर आपल्याला देणाऱ्या पापांची क्षमा। प्रेज द लॉर्ड। अनेक गोष्टींच्या संबंधामध्ये आपल्या जीवनामध्ये जे अडखळण आहे ते दुसरं काही नाही, आपल्या आयुष्यामध्ये घडलेले पाप आहे। कधी कधी आपण पाप करत नाही, पाप आपल्या डोक्यात येऊन गेलेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। एकदा ताबोर आश्रम मध्ये प्रार्थना चालवताना येशूने एक संदेश दिला। आजच्या प्रार्थनामध्ये आलेले अनेक लोकांनी मनामध्ये खून केलेला आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी लोकांना विचारलं, तुमच्यामध्ये कोणाच्या तरी डोक्यात असे विचार आला होता का? हातात एक बंदूक असेल तर आताच त्याला गोळी मारला असता। हालेलुया। चाकूचा विचार, असे वेगवेगळे विचार कधी डोक्यात आला का? हालेलुया। मी विचारताना अनेकांनी हात वर केला। प्रेज द लॉर्ड। अशा प्रकारच्या गोष्टी आपण कधी कुंसारामध्ये बोलायला पण जात नाही। प्रभू येशू आपल्याला शिकवत आहे की पाप माणसांच्या विचारामध्ये घडत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। विचार शुद्ध करून ठेवणे गरजेचे आहे। धन्यवाद येशू, हालेलुया हालेलुया। पवित्र ग्रंथ आपल्याला एका देवाचे ओळख करून देत आहे, जो परमेश्वर आपले पाप पायाखाली तुडवत आहे। प्रेज द लॉर्ड। मिका यांच्या ग्रंथामध्ये 7व्या अध्यायामध्ये 19व्या वचनामध्ये आपल्याला या परमेश्वराची उपदेष्टा मिका आपल्याला ओळख करून देत आहे। हालेलुया हालेलुया। मिका ग्रंथ 7व्या अध्यायातील 19 वचन। तो वळून पुन्हा आम्हावर दया करेल, आमच्या अपराध पायाखाली तुडवी,
आपल्यावर परत दया दाखवणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रत्येक रिट्रीट संपल्यानंतर आपल्याला एक नवीनपणाचा अनुभव भेटत आहे. अनेक लोकांना एक पक्का कल्पना डोक्यात येत आहे, आता मी त्या जुन्या मार्गातून जाणारच नाही, मला एक नवीन मार्ग सापडलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं जे कोणी एक पक्का एक निर्णय घ्यायला तयार होत आहे, त्यांच्यावर एक विशेष दया देवाची येत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. शेतकरी लोकांची वगैरे संदेश बोलणारी गोष्ट आहे पायाखाली तुडवणे. प्रेज द लॉर्ड. हे मळणीचं काम आहे. हालेलुया. तुकडा तुकडा करण्याची गोष्ट आहे, निराळा करण्याचा, एकदम वेगळा करण्याचा मुद्दा आहे ते. हालेलुया. तुझे पाप मी माझ्या पायाखाली तुडवणार, म्हणजे ते राहणारच नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हे परमेश्वराचा एका व्यक्ती बरोबर नवीन करार करण्याचा प्रकार आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रार्थनामध्ये येणारा एक व्यक्ती, त्या व्यक्तीविषयी देवाचा काय विचार आहे? हालेलुया. नवा करार आपल्याला या गोष्ट स्पष्ट करून देत आहे. जे कोणी वचन ऐकत आहे आणि पाळत आहे, हालेलुया, ते माझे भाऊ आहे, माझी बहीण आहे, माझी आई आहे. हालेलुया. आई, बाबा, भाऊ, बहीण सर्व मिळून जे आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला कुटुंब म्हणतो. हालेलुया. जे कोणी देवाचं वचन ऐकत आहे त्यांना परमेश्वर देणारा दर्जा माझा कुटुंबातील असे आहे. कुटुंबातील व्यक्ती. हालेलुया. 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 धन्यवाद येशू. कुटुंबातील व्यक्ती आलं तर दारा बाहेर उभं राहणार. कुटुंबातील व्यक्ती टोकून आत येऊ का म्हणून विचारणार नाही. हालेलुया. कुटुंबातील व्यक्ती आलं तर पहिल्या खोलीमध्ये टिकणार असं नाही, त्यांना कुठे कुठे जायचं ते जाणार. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक गोष्टी खाऊन बसले होते. हालेलुया. आज एक हक्क म्हणून सगळ्या गोष्टी परमेश्वर आपल्याला परत देत आहे. आता आपण बाहेर उभं राहायची गरज नाही, दाराबाहेरचा जागा नाही आपली जागा. हालेलुया. कुटुंबामध्ये देवाने आपल्याला स्वीकार केलेला आहे. हालेलुया. गलातीकरास लिहिलेल्या पत्रामध्ये 3रा अध्याय 4था अध्याय आपल्याला या सर्व गोष्टी विषयी काहीतरी नवीन गोष्टी आपल्याला समजावून देण्यासारखं आहे. हालेलुया. हालेलुया. गलातीकरास लिहिलेले जे पत्र आहे त्यातील 3रा अध्यायातील 26 आणि 27 वचन आता आपण ऐकूया. कारण तुम्ही सर्व ख्रिस्त येशूमध्ये विश्वासाच्या द्वारे देवाचे पुत्र आहात. हालेलुया. विश्वासाद्वारे तुम्ही घरचे राजकुमार झालेला आहे. हालेलुया. 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 येशू देवाचा पुत्र आहे, येशू राजकुमार आहे. आपल्याला वचन ऐकणाऱ्या लोकांना देवाने दिलेला दर्जा त्या राजकुमाराचा, राजकुमारीचा दर्जा आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. बप्तिस्माद्वारे आपल्याला मिळालेले जे उंच पोझिशन आहे त्याबद्दल पुढे लिहिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया. 29 वचन आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. हालेलुया. सगळे लोक आपण
हालेलुया. उजवा हात वर करून गलातियरास पत्र 3 अध्याय 29 वचन. हालेलुया. जक्कई यांच्या कुटुंबामध्ये येशू पोहोचले. जक्कईला फारच मिळवल्यावर येशूने तिथे जाहीर केलेली गोष्ट असे होता, हा पण अब्रामाचा मुलगा होता. हालेलुया. हालेलुया. आपण सिस्टरांच्या मागे हे सुंदर वचन एकदा बोलूया. तुम्ही जर ख्रिस्ताचे आहात तर अब्रामाचे संतान आणि अभिवचनाच्या द्वारे वारिस आहात. हालेलुया. हात खाली करा. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, अब्रामची जी लेकरं आहेत त्यांचा हक्क निराळा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अब्रामच्या घरामध्ये एक प्रॉब्लेम होता. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे ते प्रॉब्लेम काय आहे. हालेलुया. अब्रामला 2 मुलं झाली. कोण कोण आहेत? अब्रामला इस्माईल आणि इसाक. हालेलुया. दोघांच्या मध्ये काही फरक आहे? हालेलुया. हालेलुया. एक हागारापासून आहे, एक सारापासून आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. एक दासी पुत्र आहे, त्याचा दर्जा निराळा आहे, त्याला घराबाहेर जागा आहे. हालेलुया. दुसरा देवानी दिलेल्या बायकोपासून झालेले मुलगा आहे, सारापासून झालेले इसाक. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर पितानी पुत्रानी पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. डोक्याला खूपच त्रास होत आहे असं कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. लेकरीच्या संबंधामध्ये तक्रार से कोणाला तरी प्रभू स्पर्श करत आहे. पायाच्या डोळ्याच्या खालच्या भागामध्ये, पायाच्या एका साइड मध्ये अगदी खालच्या भागामध्ये खूपच दुखणे कोणाला तरी होत आहे. येशू त्यांना आता स्पर्श करत आहे. हाताच्या कोपऱ्याच्या भागात दुखणे, घशाचा दुखणे प्रभू दूर करून देत आहे. एक कान जबरदस्त दुखणे त्रासातून जात आहे, अशा एका व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. अनेकांना प्रभू समाधानी जीवन जगण्यासाठी बोलत आहे. डोकं जड झाल्यासारख्या स्थितीतील व्यक्तीला प्रभू आता स्पर्श करत आहे. जीवनामध्ये अयोग्य निर्णय घेतल्यामुळे आपण आज अडचणीत आहोत. येशू आपल्याला सांगत आहे, तुम्ही आता पुढे योग्य निर्णय घ्या. एका गुडघ्याला तक्रार असलेल्या व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. मनामध्ये राग धरलेल्या लोकांना येशू परमेश्वराजवळ आणि इतरांच्या जवळ क्षमा मागत त्या बंधनातून बाहेर पडायला सांगत आहे. पुस्तक समोर ठेवलं तरी, किती वाचलं तरी काही समजत नाही, अशा स्थितीतील एका व्यक्तीला येशू अभ्यास करायला
पुस्तकातील गोष्ट समजावून देणारी गोष्ट जाणायला दान देत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. सर्वशक्तिमान परमेश्वर बापन पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो.